हो, मी पहिले पण सांगितलं होतं, की बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे डेथ झाली हे तर चान्स खूपच कमी आहे. असं कधीच घडत नाही आणि फक्त कलिंगडामुळे सुद्धा कधी डेथ होत नाही. आता ते आज ऐकण्यात आलं, की कलिंगडामध्ये पॉइझनिंग होतं किंवा जे सॅम्पल त्यांना पाठवले होते कलिनाला, त्या सॅम्पलमध्ये रॅट पॉइझन आढळलं असं किंवा रॅट पॉइझनमध्ये जो कॉम्पोनंट असतो, तो आढळलं असं ऐकण्यात येत आहे. पण रॅट पॉयझनिंगचं किती प्रमाण म्हटलं म्हणजे किती प्रमाण असावं? कमी जर असतं तर त्यांचा जीव वाचला असता का? याबद्दल काही रॅट पॉयझन हे 3-4 प्रकारचे असतात. एक पहिलं असतं ते अँटीकॉगलंट. मग ते खाल्ल्याने खूप ब्लिडिंग होतं आणि त्याच्यामुळे डेथ होते. दुसरं असतं न्यूरोटॉक्सिन. न्यूरोटॉक्सिनमध्ये ते ब्रेनवर किंवा नर्व्सवर ॲक्ट होतं आणि त्याच्यामुळे सगळी सिस्टीम बंद पडते. तिसरं असतं ते सिस्टीम मेटाबॉलिक म्हणजे झिंक फॉस्फेट नावाचं. ते मेटाबॉलिझमवर ॲक्ट होतं. सेल मेटाबॉलिझम म्हणजे बॉडीच्या जे सेल्स आहेत त्याच्यावर ॲक्ट होतं आणि सगळ्या प्रकारच्या सेल बंद पडतात. म्हणजे सगळ्या प्रकारचे ऑर्गन डॅमेज होतात आणि डेथ होते. आणि बाकी असतात ते जनरल पॉयझन असतात. पण यांच्या कुटुंबातील जेव्हा मृत्यू झाला होता, जेव्हा प्राथमिक ज्यांनी उपचार करायला त्यांना घेऊन गेले होते, त्यांचा टप्प्याटप्प्याने एका एकाचा मृत्यू झाला आणि शेवटला जे तिकोडिया होते त्यांचा मृत्यू झाला होता. ते कशामध्ये यामध्ये मोडत आहेत? जे तुम्ही 4 प्रकार सांगितले त्यामध्ये. हां, आता आपण जी टाईमलाईन बघतो की त्यांनी 1:30 वाजता कन्झ्युम केलं होतं आणि अप्रॉक्सिमेटली 9-10 पर्यंत सगळ्यांची हेल्थ डॅमेज झाली होती किंवा डेथ झाल्या होत्या. तर अशा वेळी असं वाटतं की हे क्वांटिटी खूप जास्त क्वांटिटी कन्झ्युम झाली आहे, त्याच्यामुळे ती डेथ झाली आहे. आणि पॉयझनमध्ये कधीही क्वांटिटी मॅटर करतं. जर क्वांटिटी कमी प्रमाणात असेल तर ते थोडेफार सिम्पटम्स तयार होतात. पण क्वांटिटी हाय असेल आणि वजन कमी असेल माणसाचं, ते लवकर ॲक्ट होतं. म्हणजे उदाहरणार्थ त्या मुलीचं डेथ लवकर झालं. तिचं वयाप्रमाणे वजन कमी होतं आणि सर्वात जास्त इफेक्ट तिला लवकर झाला आणि त्याच्यामुळे ती डेथ लवकर झाली. आता जे डोस असतो पॉयझनचा, याच्यामुळे परिणाम होऊ शकतो, तो असतो अप्रॉक्सिमेटली 30 मिलीग्राम पर के जी. म्हणजे जर 60 किलोचा माणूस असेल त्याला अप्रॉक्सिमेटली 800 मिलीग्रामचा कन्झम्पशन करावं लागतं त्याच्यावर इफेक्ट व्हायला. तर अप्रॉक्सिमेटली जे आपण केक वगैरे बघतो घरामध्ये, ते एक 100 ग्रॅमचा केक येतो. त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेटली त्यांनी जर एखाद्या माणसावर त्याची ॲक्शन व्हायची असेल, तर अप्रॉक्सिमेटली पाव किलो केक खाल्ला असेल किंवा सॉरी पाव क्वार्टर केक खाल्ला असेल त्यातला किंवा अर्धा केक खाल्ला असेल तर त्याच्यावर हेल्थवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे तिकोडिया यांना या रॅट पॉयझनिंगबद्दल थोडीफार माहिती होती म्हणून त्यांनी अशा पद्धतीने केलं असं आपण समजू शकतो. कारण की तुम्ही म्हणताय की त्याची मात्रा किती आहे किंवा किती प्रमाणात क्वांटिटीमध्ये वापरलं आहे, त्याच्यामुळं प्रमाण म्हणजे त्यांना या रॅट पॉयझनिंगची माहिती होती असं आपण समजू शकतो. नाही, आपण आता ते वक्तव्य करणं की त्यांनी स्वतःहून घेतलं की त्यांना देण्यात आलं, ते थोडं डिफिकल्ट आहे. ते ओके. सांगणं थोडं मुश्किल आहे. असं बोलणं थोडं चुकीचं राहील. पण एवढं तर खरं आहे की क्वांटिटी जास्त प्रमाणात वापरली गेली होती. आपण जनरली ती उंदरासाठी वापरतो क्वांटिटी खूप कमी असते. याच्यासाठी क्वांटिटी जास्त वापरली गेली होती आणि त्याच्यामुळे त्याची डेथ झाली जाऊ शकते. पण आतापर्यंत कलिंगडाबद्दल अनेक जणांच्या मनात संशय होते, तर कलिंगडाबद्दलचा हा संशय दूर हां, ते तर तो संशय किंवा ते मेसेज होते व्हॉट्सअपवर ते चुकीचं होतं. कलिंगडामध्ये डेथ होते हे खूपच रेअर आहे आणि असं लिटरेचर पण कुठे नाही आहे. कलिंगड जास्त खाल्लं तर फक्त आपल्याला थोडंसं क्रॅम्प्स येतात आणि लूज मोशन होते, पण डेथ कुठे रिपोर्टेड नाही आहे.